चला साजूक तुपातली पालक खिचडी बनवूया। मस्त थंडी चालू झाली आहे आणि पालेभाज्या पण एकदम फ्रेश येत आहेत। त्यात पालक खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहितच असतील। मुगाची डाळ, तांदूळ, हळद, मीठ आणि पाणी कुकरला लावून घ्या। मग पालक ब्लांच करून त्याच्यामध्ये मिरची, लसूण आणि कोथिंबीर घालून पेस्ट बनवून घ्या। आता पालक तर फ्रेश आहे, पण तूप पण ऑथेंटिक असायला हवंय ना, म्हणून आज मी वापरणार आहे द लगाड फार्म्स यांचं A2 गीर गाईचं तूप। हे तूप अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं। जसं आधी आपल्या आजी दुधापासून दही, दह्यापासून लोणी, लोण्यापासून तूप बनवायची, एकदम तसंच। याचा वास आणि टेक्स्चर यावरूनच कळतं की तूप किती प्युअर आहे। आता फोडणीसाठी तुपामध्ये जिरा, कांदा, आलं लसूणची पेस्ट आणि टोमॅटो घ्यायचा। मग त्यामध्ये स्पाइसेस घालून परतून घ्यायचं। आता पालकची पेस्ट घालून याला त्याची कच्ची स्मेल जाईपर्यंत झाकण लावून शिजवायचं। मग यामध्ये डाळ राईस ऍड करायचा आणि त्याला छान परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता खिचडीला किती छान हिरवागार कलर आलेला आहे। आता तुपामध्ये लाल मिरच्या आणि बारीक कापलेला लसूण घालून